महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यात धडक मोर्चा। महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यात धडक मोर्चा काढला। धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। अनेक वेळा लेखी तक्रारी करूनही संबंधितांवर ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। यावेळी पोलीस अधिकाऱ्यांचे निवेदन देऊनही अवैध धंद्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। भीमराज सेनेच्या म्हणण्यानुसार महाड शहर पोलीस निरीक्षक, तहसीलदार तसेच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे यापूर्वी अनेक तक्रारी सादर करण्यात आल्या होत्या, मात्र त्यानंतरही सुकट गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नाथेखिंड आणि वीरेश्वर मंदिर परिसरात मटका व्यवसाय सुरूच असल्याचा आरोप करण्यात आला आहे। अवैध धंद्यामुळे युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढत असून सामाजिक वातावरण बिघडत असल्याची ही माहिती व चिंता व्यक्त करण्यात आली आहे। कोकण प्रदेश सचिन लवे साळवी यांनी अवैध मटका व्यवसायासंदर्भात महत्त्वाचे पुरावे आपल्या ताब्यात असल्याचा दावा करत आवश्यकतेनुसार ते प्रशासनाकडे सादर करण्यात येतील असेही सांगितले। जे अवैध धंदे नागरिकांना दिसतात ते प्रशासनाला का दिसत नाही असा सवालही उपस्थित करत तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा भीमराज सेनेने दिला आहे। राष्ट्रीय अध्यक्ष राजूराम थेटे, कार्याध्यक्ष आनंदभाऊ सूर्यवंशी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी महाड प्रतिनिधी दिनेश साफळकर यांचा रिपोर्ट। नमस्कार, मी लवेश साळवी, रायगड जिल्हा सचिव, भीमराज सेना। आता मी महाड छत्रपती शिवाजी चौक येथे उभा आहे। माझ्या पाठीमागं महाराजांचा पुतळा उभा दिसेल। पाठीमागे अश्वरूढ पुतळा आहे महाराजांचा। इथून हाकेच्या अंतरावरती मटका व्यवसाय सुरू आहे। त्याचे मी आत्ताच व्हिडिओ शूटिंग करून आलेलो आहे। त्याची ही पावती आहे, तुमच्या सर्वांच्या निदर्शनात असावे म्हणून ही व्हिडिओ काढलेली आहे। मी लवेश आदेश साळवी, राहणार मुक्काम पोस्ट बुद्रुक, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड, सचिव भीमराज सेना, रायगड जिल्हा। आज मी महाड येथील सुकट गल्लीमध्ये स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे, त्याचे प्रूफ देतो। महाडमध्ये सुकट गल्ली आहे, तिथे विशाल सलून आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक मटके चालतात। त्याच्यापैकी हे 2 पावत्या मी तुम्हाला दाखवतोय। त्याचा प्रूफ आहे। आज दिनांक 11/6/2026 त्याची दाखवतो तुम्हाला पावती। एक आहे जनता आणि दुसरे आहे रतन। अशा दोन पावत्या मी केल्या आहेत। 2 ठिकाणी स्टिंग ऑपरेशन केले आहे। ॲक्च्युली मला माहिती पण नसतं की नाही आहे की मटका कसा लावतात। मी लोकांना विचारून आणि त्या एका व्हिडिओमध्ये समजतसुद्धा की मी मटका लावताना मला माहिती पण नव्हतं की बाबा कोणत्या कंपनीचा मटका किंवा कोणत्या मटका चालतो। तिथं माझं हसू पण झालं। हे व्हिडिओ करण्यामागचा उद्देश एकच की आजची तारीख, वेळ माझ्या कॅमेऱ्यामध्ये येईल, जे लोकेशन येईल, मला एक ठोस पुरावा सापडेल आणि मी जे पावत्या दाखवल्या ते आजच्या आहेत। मी उद्या पण एक स्टिंग ऑपरेशन करणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला जर वाटत असेल की बाबा हा आजचा पुरावा पुरेसा नाही आहे, तर त्याच्यामध्ये मी उद्या पेपर, न्यूजपेपर अशा ठिकाणचे तुम्हाला फोटो व्हिडिओ काढून मी दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर लगेच मी स्टिंग ऑपरेशनला जाणार आहे। धन्यवाद। बहुजनाचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, तुमचे आमचे उद्धार करते विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाडच्या ऐतिहासिक भूमीमध्ये, ज्या भूमीमध्ये बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली महाडची भूमी आहे, त्या महाडच्या भूमीमध्ये अवैध पद्धतीने मटका चालू आहे। आमचे भीमराज सेनेचे पदाधिकारी साळवे साहेब यांनी 9/6/2026 रोजी त्यांच्या निदर्शनात आलं, त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली की महाडच्या ऐतिहासिक भूमीमध्ये मटका अवैध पद्धतीने चालू आहे, त्याला लवकरात लवकर
पोलीस डिपार्टमेंटनं बंद केलं पाहिजे. पण इथले पोलीसचे अधिकारी PI भोसले साहेब आहे. हे भोसले साहेब इथल्या मटका लोकांकडून पैसे घेतात, आमचा थेट आरोप आहे. कारण की 9 तारखेला अर्ज केला, आजची 21 तारीख आहे, अजून मटकाच्या लोक चालवतात त्यांच्यावर कोणती कारवाई केलेली नाहीये. किती खेद आहे. एखादा गोरगरीब समाज जो 500 रुपये मजुरीने दिवस रात्र मेहनत करतो आणि आपला परिवार दावाला लावतो आणि त्या मटक्यामध्ये जाऊन पूर्ण 500च्या 500 रुपये उद्ध्वस्त करतो. त्या मायमाऊलीने काय खावं? डिपार्टमेंटला पगार आहे, डिपार्टमेंटला इथून पैसे भेटतात, इथून अवैध पद्धतीने पैसे भेटतात. डिपार्टमेंटचे माणसं मोठं तुपामध्ये खातात आणि हा गोरगरबी जे लोक आहे, कष्टकरी लोक आहे, हे गरीबच मारायला लागले. आमची दयनीय अवस्था आहे. आमच्या भीमराज सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष राजू ताटे साहेब या ठिकाणी प्रत्यक्ष आलंय. आमचा पदाधिकारी याची जी मागणी होती, इथला डिपार्टमेंट ऐकत नाही, तर आम्हाला या घटनास्थळी प्रत्यक्ष यायला लागले. हा भोसले पैसे खाऊ भोसले, याचा सर्वात प्रथम आम्ही भीमराज सेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि या पोलीस डिपार्टमेंटचं जाहीर निषेध करतो. हे विकलेलं पोलीस डिपार्टमेंट आहे, याचा आम्ही जाहीर निषेध करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. यांच्यावर लवकरात लवकर कारवाई नाही झाली तर आम्ही आता इथे धरणं आंदोलन करू त्या PI भोसलेच्या विरुद्ध.